करमतच नव्हतं, पण आता थोडं मला बरं वाटतंय. पहिल्या दिवशी कारण मी इकडे आलेले नव्हते ना, म्हणून आता मी एकदा इकडे फेरी मारली. मला यायचं नव्हतं, पण मम्मीने सांगितलं की जा असं. त्याच्यामध्ये चांगली शिकवण देतात, म्हणून मला यायचं मन झालं, नाही तर मी येतच नाही. पण इथे आल्यावर ना मला खूप बरं वाटलं, कारण की सेवा करणे ही चांगली आहे. गरीब माणसाची सेवा करणे ही खेळतात, मस्त मज्जा करतात, हे पण मला खूप आवडतं. आणि जे खेळ खेळलेले नव्हते ते पण मी खेळून घेतले. इथे गेमला ते मस्त खेळतात, ते पण मला खूप आवडलं. आणि जे म्हणजे इकडे मिळून मिळून राहतात ना, ते पण मला खूप आवडले. आणि हे म्हणजे मला जे माहित नव्हतं ना, ते पण मला समजले की असं असं करायचं, हे चांगलं आहे ते वाईट आहे, ते पण मला ह्या संघटनेमधून समजलं. ते पण ताईने भाऊने मला सांगितलं, असं करायचं तसं नाही करायचं, हे मला खूप खूप छान मस्तपैकी मला समजलं. धन्यवाद. मी पालघर जिल्ह्यातून आले. माझे गावाचे नाव आहे वेलगाव. इथे आल्यावर मला खूप मजा आली आणि तिकडे दुसरे होते त्यांचे घर पाया पडलो आणि गावदेवीच्या मंदिरात दर्शन घेतले. इकडे वेगवेगळे खेळ घेतात, ते पण खेळायला मजा आली मला आणि मी त्यात सहभाग पण घेतला. मला इथे येऊन बरं वाटले. मला माहित पण नव्हती संघटना का. मला बाबांनी शिकवलं असं असतं तसं असतं, तेव्हा मी सभासद झाले. 15, 16 आणि 17 मे 2026 हे 3 दिवस आपल्या सगळ्यांचा इथं शिबिर होता. पहिल्या दिवशी मी संध्याकाळी आलो, मला सकाळी माहित नव्हता की शिबिर आहे. मी संध्याकाळी आलो, जे इतिहास सांगितला श्रमजीवी संघटनेचा आधीचा, की श्रमजीवी संघटना कशी पुढे आली. श्रमजीवी संघटनांनी आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांना पुढे आणलं. सर्वांना जिंदाबाद. संतोष केंद्रे आहे. मी आता 11वी मध्ये शिकत आहे. मागच्या वेळेस नवचेतना युवा शिबिर होता, तेव्हा पण मी इथं आलेलो होतो. तर मला तेव्हा पण चांगले वाटत आणि आता पण चांगले वाटतं. मागच्या वेळेस पण चांगले वाटत होते, पण आता वेगवेगळे नवीन खेळ घेतले आणि आता इथं फिरायला आणि इकडे तिकडे मजा करायला मजा आली मला जास्त. इकडे जेव्हा ते सांगितलं का याचं बैलगाड्याचा अर्थ सांगितला, त्या घराचा अर्थ सांगितला, ते फोटो बिटो काढले, सगळ्यात मजा आली मला. पण जास्त मजा मला याच्यात आली का भाऊने आम्हाला समजून घेतलं, सगळं काय शिकवलं. भाऊने वेगवेगळे आम्हाला हे शिकवले. एवढे वेळ माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद. मी ह्या शिबिरात खूप काही शिकले. जसे आम्हाला आपल्याला सरांनी खूप काही शिकवले. त्या खेळातून आपल्याला खूप काही समजलं. ते जसं सोबत टाळ्यावाद, म्हणजेच हातावर नाही तर बोलण्यावर लक्ष देणे, ते सगळं मी शिकली. मला खूप मजा आली ह्या शिबिरात. मी इकडे पहिल्यांदा आली होती आणि धन्यवाद करते आणि जिंदाबाद. सुद्धा मी तर पहिल्यांदा आलो इकडे उसगाव साईडला. मी आधी नव्हतो आलो इकडे. आणि मी खरं तर माझे आताच 12वी पूर्ण झाले. मी तर नवोदय विद्यालयामध्ये शिकत होतो सध्या. आणि माझे भाऊ सुद्धा या संघटनेमध्ये कार्यकर्ता आहेत. मी शहापूरचा राहणारा. तर मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा असं काय वाटलं नाही की हा इथे काय कसं आहे काय नाही. मला वाटलं होतं की काय वेगळंच असेल इकडे, एवढं काही वाटलं नव्हतं. पण संध्याकाळ झाली, सर्व जमले इथे, माहिती झाली मित्रांची, मित्र आले, माहिती झाले. भाऊंना बघितलं तेव्हा मला थोडं चांगलं वाटलं की मी कधी भाऊंना साक्षात बघितलं नव्हतं. मी 7वी पासून संघटनेचं नाव ऐकलंय, कारण माझे आई वडील सुद्धा संघटनेत आहेत, भाऊ आहे. तर मला चांगलं वाटलं की हा मी भाऊंना बघितलं. मला खूप आनंद झाला तेव्हा. आणि नंतर मग कालचा दिवस झाला, खूप चांगलं वाटलं. म्हणजे भाऊनी किती भारी इथे जागा पण भारी बनवली. इथे काय बैलगाडी वगैरे ते सर्व एकदम असं वाटत होतं की जिवंत माणसं आहे तिथे. तो जो खेड्या बसला आहे असं वाटत झालं की तो जिवंत माणूस आहे. ते बैलगाडी जिवंत आहे, एकदम जिवंत वाटत होते. असं वाटत होते की हा ते पुतले एकदम भारी. मला खूपच आवडलं इथे. आणि आता आज आम्ही जाणार आहे तिकडे घरी आमच्या वापस. तर
मला खूप वाईट वाटतंय की मी अजून राहू शकत नाही इथे. मला तर खरं तर राहायचं होतं आणखी ते थोडं. आणि वापस जर मी आलो तर नक्की मला यायला संधी मिळेल तर पुन्हा मी इथे येणार. आणि मी सदस्य सुद्धा होणार आता. 18 वर्ष पूर्ण झाले. मला माहित नव्हतं एवढं. फक्त दादा सांगितलं. मी शापूर तालुक्यामधला आहे आणि मला इथे येऊन खूप छान वाटले. आम्ही श्रमजीव संघटनामध्ये 15 मेला आलो. इथे येऊन मला खूप चांगले वाटले आणि तिकडे आम्ही गेलो होतो मित्र तेव्हा मला असे वाटले ते पुतळे असलीच आहेत. आम्ही तिथून बघायला गेलो तर ते पुतळे होते आणि इथे येऊन मला खूपच छान वाटले. जिंदाबाद जिंदाबाद. आणि संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सीताताई, आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित बालमित्रांना माझा नमस्कार. आज आपल्या उसगावमध्ये आयोजित केलेल्या या बाल संस्कार शिबिराच्या निमित्ताने मला तुमच्या सोबत संवाद साधताना खूप आनंद होत आहे. संस्कार म्हणजे नक्की काय? कोणी सांगेल का मला? अरे वा. संस्कार म्हणजे एक चांगली सवय जी आपल्या वर्तणुकीतून दिसून येते आपल्याला. लहान मुलं ही ना मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना असं जसं आकार देतो आपण तशी होतात. संस्कार शिबिर म्हणजे या मातीच्या गोळ्याला एक सुंदर आकार देणारा कुंभार आहे. या शिबिरामध्ये आपल्या मुलांनी केवळ खेळ किंवा कला आत्मसात केल्या नाहीत तर जीवनाचा पाया शिकला आहे. आपल्याला सकाळी लवकर उठून चांगली शिस्त लागावी म्हणून आपल्यासाठी प्रार्थना घेतल्या, गाणी घेतली. आपल्याला जेवणानंतर स्वतःचे ताट धुवून नीट जागेवर ठेवण्याची शिस्त लावली. आपल्यासाठी विविध खेळ घेतले आणि राम सरांनी पण खूप चांगले मार्गदर्शन केले. विविध खेळांच्या माध्यमातून चांगले संदेश दिले. पहिल्या दिवशी आम्हाला एका खेळाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आपली कुठेही चूक झाली तर ती निर्धास्तपणे समोर जाऊन मान्य करा. आणि दुसऱ्या दिवशी एका खेळात फुग्याच्या खेळा माध्यमातून सांगितलं की आपल्या अवतीभवती जे काही भीतीचा जो फुगा आहे तो कसा फोडावा. सर, तुमचेही खूप खूप धन्यवाद की आम्हाला तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केले. आज या इंटरनेटच्या जगात मुले मैदानी खेळ विसरत चालले आहेत. अशा वेळी या शिबिरामध्ये मुलांना मोबाईल स्क्रीन पासून लांब ठेवून त्यांच्यात मैत्रीभाव आणि एकत्र काम करण्याची भावना म्हणजे टीम वर्क भावना निर्माण केली आहे. हे सुंदर आयोजित करण्यासाठी मी सीताताईंचे व विवेक भाऊ पंडित यांचे खूप खूप आभार मानते. संघटनेसाठी मी पण आपले वेळ देऊन संघटना वाढवेल. माझी आई सौ नताशा निशांत सोनकर ही सुद्धा ठाणे महिला ठिणगी सचिव आहे. धन्यवाद. संस्थापक विवेक भाऊ व अध्यक्ष सीताताई आज आपल्या उसगावामध्ये आयोजित केलेल्या या बाल संस्कार शिबिरच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मला तुमच्याशी संवाद साधण्यानं आनंद होत आहे. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे एखादी चांगली सवय जी आपल्याला वर्तनातून दिसून येत. लहान म्हणून जेव्हा मी पहिल्या दिवशी आलेली होती तेव्हा माझा मूड एकदम ऑफ होता. मला माहित नव्हता की मी आल्यावरती काय करणार आहे काय नाही. आणि जेव्हा मी घरात असते तेव्हा माझा तोंड असा पडलेला आणि आणि पहिल्या दिवशी आली 15 मेला तर माझ्या मनात होता की मी काय गेल्या वर्षी माझ्या गटातली प्रमुख बनलेली आणि या टायमाला पण मी प्रमुख बनली. मला खूप आनंद होतोय. आणि पहिल्या दिवशी आम्हाला खूप काय शिकायला भेटले. शिस्त आणि परत आपल्या स्वतःची भांडी उचलणं, धुणं, भेदभाव न करते आम्हाला विवेक बाबांनी आणि स्वतःचे समोर जाऊन चुकी मांडणं हे आम्हाला राम सर, सागर सरने शिकवले. त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते की आम्हाला एवढं सगळं शिकायला भेटले. धन्यवाद. जिंदाबाद. बघत आहे. मी भिवंडी तालुक्यातील फुले गावातून आलेली आहे. इथे मी माझ्या वडिलांच्या माध्यमातून आलेली आहे. इथे माझा येण्याचा पहिलाच वर्ष आहे. मला
इथे येऊन खूप काही शिकायला भेटले. जसे की स्वतःची चुकी मानणे. मला अगोदर इथे येण्या अगोदर असं समोर राहायला भीती वाटायची, पण आता मी बिनधास्तपणे बोलू शकते, कारण सरांनी आम्हाला शिकवलेलं की सर्वांच्या समोर कसं उभं राहायचं, भीती कशी कमी करायची, ते सर्व शिकवलं. त्याच्यामुळे मला इथे आज बोलता येते. थँक्यू राम सर आणि भाऊंना नमस्कार, धन्यवाद. मैत्रिणींनो, सर्वांना माझा जिंदाबाद. आज मी इथे शिबिराला आले ते फक्त श्रमजीवी संघटनेमुळे. माझे वडील, माझी आई या श्रमजीवी संघटनेमध्येच वाढले. या आश्रमशाळेमध्ये माझे बाबा, माझं गाव जुनवणे आहे आणि मी शहापूर तालुक्यातले आहे. माझे बाबा जुनवणीला होते तेव्हा ते लहान होते तेव्हा ते बकऱ्या चालायचे, म्हशी चालायचे, बाहेर मुलांच्या सोबत खेळायला जायचे, पण ते शिकत नव्हते. आणि हे जे दर्शक अंकल दिसतात ना, हे आमच्या गावात आले आणि त्यांनी माझ्या पप्पांना इथे आणले. आणि माझे पप्पा जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या पप्पांनी शिक्षण घेतलं, ते शिकले, त्यांचं शिक्षण आता 10वी झालंय. आणि त्यानंतर ते श्रमजीवी संघटने कार्य करतात आणि आज ते श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव आहेत. आणि त्यांनी आम्हाला श्रमजीवी संघटनेबद्दल भरपूर काय काय सांगितलंय. 1996चा लढा, जेव्हा बाबा आतमध्ये होते, भरपूर कामगारांना आतमध्ये टाकलेला आणि विजुलता आजीने एकटीनेच संघटना सांभाळली. कामगारांवर गुन्हा दाखल झालेला, भरपूर काय काय कालचं आपल्याला जेवढं सांगितलं ते आम्हाला भरपूर गोष्टी माझे पप्पा, माझे वडील, माझी आई सांगत असते की श्रमजीवी संघटनेने एवढे लढे दिले प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक गरजूंसाठी. प्रत्येक माणसाला ज्या अधिकाराची कमी, त्या प्रत्येक अधिकारांवर त्यांनी मोर्चा काढला. शहापूर तालुक्यामध्ये पण तहसील कार्यालयावर असो, ठाणे जिल्ह्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर असो, प्रत्येक ठिकाणी ते मोर्चा काढतात व आपले हक्क व आपले अधिकार मिळवून घेतात. आज मी इथे शिकते ते फक्त आणि फक्त श्रमजीवी संघटनेमुळे. मला आज शिकायला भेटतंय ते श्रमजीवी संघटनेमुळे. जर माझे वडील शिकले नसते तर आज मी पण शिकली. आणि मला याचा अभिमान आहे की माझे पप्पा श्रमजीवी संघटनेमध्ये कार्य करतात. श्रमजीवी संघटनेमध्ये ते तालुका सचिव म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी मला संविधानाविषयी पण भरपूर माहिती सांगितली. इथे आपली बैलगाडी आहे, तिची व्याख्या आहे, म्हणजे संविधानातील अनुच्छेद जो 12 आहे व्याख्या. राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ, भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व स्थानिक व अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. असे भरपूर अनुच्छेद व कलम त्यांनी मला शिकवले आहेत. संविधानाचं महत्व काय असतं ते पटवून दिले आहेत. आपल्या सीताताई यांनी आपल्याला संविधानाचं महत्व पटवून दिलं. संविधान काय असतं ते सांगितलं. त्या बैलगाडीचं महत्व पटवून दिलं. आपल्या झोपडीतील जो गरीब आहे त्या गरीबाला न्याय कसा मिळवून द्यायचा, आपण न्याय मिळवण्यासाठी काय करायचं, लढा द्यायचा. लढा देणार ना तुम्ही? देणार की नाही? मग सगळ्या समाजी संघटना जिंदाबाद, समाजी संघटना जिंदाबाद, बाळ संघटना जिंदाबाद, बाळ संघटना जिंदाबाद. धन्यवाद. माझे नाव धनश्री सुवर्णा कैलासकर. मी तर कल्याण तालुक्यातील आंबोली गावामधून आले आहे. संजीव संघटनेचे संस्थापक सन्माननीय विवेक भाऊ पंडित व ताई विवेक भाऊ व ताई, तसेच संघटनेचे माझे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ व संघटनेचे अध्यक्ष सीताताई, सर्वांना माझा जिंदाबाद. तसेच व्यासपीठावरील मान्यवर व समोर बसलेले आपल्या संघटनेतील कार्यकर्ते व बाल शिबिरार्थी सर्वांना माझा नमस्कार. आज मला शिबिरामधील माझे अनुभव सांगताना खूप आनंद होत आहे. कारण या शिबिरामध्ये आम्हाला संस्कार, शिस्त, स्वच्छता आणि एकीचे महत्व शिकायला मिळाले. स्वतःचे काम स्वतः करणं म्हणजे स्वावलंबी होणे शिकलो. सकाळची प्रार्थना, खेळ, गाणी, नाटक आणि भाषणातून नवीन कला शिकायला मिळते. यातून आमचा आत्मविश्वास वाढला. एकमेकांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे आणि समाजासाठी सेवा करणे हे शिकलो. तसेच सर्वात महत्वाचे वेळेचे महत्व व स्वतःचे मत ठामपणे मांडायला शिकलो. आज संध्याकाळी झालेल्या नाट्यगृहात लोढ्याबाबांनी सांगितलेल्या भाऊंचा संघर्ष ऐकून अंगावर शहारे झाले.
मला या संघर्षातून असे शिकायला मिळाले की आपण चांगले काम करत असताना कोणतीही भीती मनात न ठेवता समाजाच्या हितासाठी लढलो पाहिजे ही प्रेरणा आम्हाला मिळाली. गरीब आदिवासी व मजूर लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आम्हाला समाज सेवेची शिकवण देते. तसेच आपल्याला राम सरांनी मोबाईलचे उपयोग आणि दुरुपयोग त्यांचे परिणाम काय हे सुद्धा शिकवले. त्यापासून मी राम सरांचे खूप धन्यवाद म्हणते. हे शिबिर आमच्या सर्वांच्या आयुष्यात चांगले बदल घडवणारे ठरले आहे. तसेच संघटना बांधणी व अजून वाढीसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. सर्वांना जिंदाबाद. आणि या दिवसात पहिल्या दिवशी मी यायला तयार नव्हता पण मला हे कॅम्प जाम आवडलं. मी आधी एकट्याने झोपत नव्हता पण मी त्या रूम वर झोपत होता पण आता मी सगळ्या मुलांबरोबर त्या संविधान हॉल मध्ये झोपतोय. माननीय बाबा आणि माननीय अध्यक्ष राम भाऊ, थँक्यू. तेव्हा पहिल्यांदा आलेली होती तेव्हा मला भीती वाटली ती. ते कुठले होते ते मला खरीच वाटलेलं होतं. तेव्हा राम सरांनी चांगलं काय भीती घालवायची. जिंदाबाद. मी इयत्ता 8 मध्ये शिकतो. जिंदाबाद भाऊ. तिला सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. आणि मी तर पहिल्याच दिवशी आलो, मला करमत पण नव्हतं. असं वाटत होतं की आताच निघून जावं. मग जेव्हा माझे पप्पा बोलले म्हणे हिला चांगलं शिकवतात म्हणे वगैरे, मी ठामपणे आलो इथे. माझे दादा बहिणी ते पण आले, त्यांच्यासोबत मला थोडं बरं वाटलं. मी प्रवेश घेतला आणि तिला आमचे सर्वांचे देवते नागे महादेव कासकर यांची मूर्ती आहे. तिला मी त्यांना वंदन केले, डोकं ठेवून पाय पडलो त्यांच्या. आम्हाला शिकवणारे ते राम सर, त्यांनी चांगलं शिकवलंय. त्यांच्याबद्दल त्यांचे पण खूप खूप मनापासून आभार. माझे पप्पा पण याच संघटनेमध्ये काम करतात, तालुका सचिव म्हणून. माझ्या पप्पांचं नाव गोकुळ. सीताताईंनी पण आम्हाला खूप सारं शिकवलं. ते त्यांना देवासारखं मी समजतो असं बोलून माझे 2 शब्द संबोधून. जय महाराज.